नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिरुद्ध आणि मला हॉनेस्टली सांगायचं झालं तर मला खूप दिवसापासून यूट्यूबवरती ब्लॉगिंग चालू करायची होती, पण कधी तो कॉन्फिडन्स नव्हता आणि कधी टाईम मिळाला नाही. फक्त बोलत होतं उद्या करू खरंच तसेच राहून गेलं सगळं. पण हां, आज आपण यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आणि या यूट्यूबवरती तुम्हाला माझ्या डेली ब्लॉगिंग तर नाही, पण हां माझ्या आठवड्यातून 2-3 व्हिडिओ असतील ते तुम्ही बघू शकतात. आणि या चॅनलवरती तुम्हाला मजा, थोडीशी ट्रॅव्हलिंग आणि खूप साऱ्या एंटरटेनिंग गोष्टी दिसायला मिळणार आहेत. तुमचा सपोर्ट मला खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजचा ब्लॉग सुरू करूया. आजचा नाही, आजचा दिवस आपला उद्याचा ब्लॉग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो. हो, मला माहिती आहे आजचा दिवस मी काय शूट करू नाही शकलो, कारण ह्या गाईत होतं की मला जायचं आहे कोकणात. आम्ही मी एकटाच निघालो मी कोकणासाठी. आता आहे राजापूरला. हां, माझं गाव आहे रत्नागिरी, प्रॉपर रत्नागिरी आहे माझं गाव, पण चाललो मी पुढे. राजापूरला का जातो आहे ते तुम्हाला कळेल. एक सांगू तर आत्ताच बसल्या मला माहिती खूप ताण लागली. अजून पण ताण लागलीच आहे, पण आता काय पाणी आहे नाही आपल्याकडे. ती बघा बॅग मी तिकडे फेकली आणि खूप ताण लागली आणि भूक लागलेली मला. तेवढं आहे ना, शेवपूर म्हणजे असे फेरीवाले येतात ना खायला घेऊन, तर खायला घेऊन आलेले. आता ह्याच्यात मी घेतली शेवपुरी. बघू, खोलून घेऊ कसं आहे. मित्रांनो, आता काय सांगू तुम्हाला, गाडीची टायमिंग की माझं सांगू काय कळत नाही. आम्ही आत्ताच वॉशरूमसाठी थांबलेली गाडी आणि टाईप ड्रेसवर तिकडे एक दुकान होतं आणि त्याच्यात मला तिकडे मला पाण्याची बॉटल पण मिळाली. तर चला, आता खायचा जुगाड पण झाला आणि पाणी ताण लागलेलं मध्ये ते पण आता हे बघा काय असं दिसतं. शेवपुरी घेतलेली मी, चांगलीचं दिसते, भारी दिसते. खाऊन बघू त्याला. गाडी एक नंबर मस्त. मला वाटतं आतमध्ये असं मिळेल, पण चांगलं आहे यार मिळालं ते. गाडी आता जेवायला थांबली आहे, पण मी काय थांबलो नाही, जेवलो नाही. मी जेवण नाही घेतलं. हे काय स्वीट्स कॉर्न घेतलेत. तिकडे एक स्टॉल आहे त्या दादाचा, त्याने स्वीट कॉर्न दिलं नाही, तसं मस्त मीठ मसाला लावून दिला नाही. 30 रुपयाचा. चांगले आहेत, खाण्याला येतात. मी काही जेवत नाही बसणार आहे, कारण गाडीवरती लक्ष ठेवायचं. गाडी गेली तर मग इकडेच राहावं लागेल, या भीतीने मी जात नाही. आणि हे थोडेफार चॉकलेट घेतले. ते थोडेफार म्हणजे 3 घेतले. 25 रुपयाला एक. 25 रुपयाला एक ही व्हाईट कलरचे नाही दिसते का, ही व्हाईट कलरची आहे ती 20 रुपयाची. आणि ही आपली गाडी दाखवतो. त्या गावात मी गाडीत बसलेलो. आता सगळं सामान टाकलं वरती, म्हणजे खायला घेतलेलं ते. गाडीतून मी लगेच बाहेर आलो, म्हणजे एवढं गरम होतं ना गाडीत. नॉन ए सी बस. एवढं गरम झालं ना गाडीमध्ये, आता काय सांगू मी तुम्हाला. लगेच बाहेर पडलो. आता चालू आहे, म्हणजे मी किती डोक्यावर आपटलेला असेल बघा. मी माईक चालू करायचं विसरलो. बघतोय मी माईक लावलाय फोनला, तरी मी माईक चालू करायचं विसरलो. चल ना, आता सोडा, झालं. पण मी मागे तो पूल बघितला. तो झाले मी 5-6 दिवस झाले शोधतोय तो पूल. मला काही मिळालं नाही गुगल मॅपवरती. पाहता येताना दिसला तो मला आईला. तरी मी इकडे आलो आहे, माझ्या बाबांच्या गावी आलो आहे मी आता.
ते सांगायचं राहिलं. मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे यार, पण हे मला परत सांगावं लागते कारण मी माईक चालू करायचं विसरलो. तर बाबांच्या गावी आलो आहे मी. आता इकडे मी आलो आहे 3 वेळा तरी आलो आहे मी, 3 वेळा. एक लहानपणी आलो आहे आणि दुसऱ्यांदा मी 10वीत असताना आलो आहे आणि तिसऱ्यांदा आता येतो आहे. तर मग मला प्रॉपर काय माहिती नाही इकडचं. तर चला आता आलो आहे तर मग बघूया कुठे काय आता कसं जाता येते ते. आणि बोलायचं झालं तर मग कोकणात मला म्हणजे झालं असेल एक अर्धा महिना झाला असेल मी घरच्यांच्या खूप मागे लागलो आहे की मला जायचं आहे, कोकणात जायचं आहे, कोकणात जायचं आहे. हां यार, काहीतरी अशी फिलिंग येते की हां माझी माती आहे ती, असं वाटतं यार ह्या व्ह्यूसाठी. माहिती आहे ह्या अशा पूर्ण ग्रीन. काय तुम्ही सांगू शकता त्या व्ह्यूबद्दल? आता मी लय घामटलो माहिती आहे, लय दम लागला आहे मला. आता अजून 3 किलोमीटर जायचं, 3 पण नाही, 3.5 किलोमीटर जायचं आहे. एवढ्यातच मी दमलो. शेवटी मी पोचलोच माहिती आहे. पोचलो म्हणजे किती वाजता पोचलो मी? सकाळी काहीतरी 8:30-9ला पोचलो मी इथे. आणि पोचलो, बॅग आपटली, बॅग ठेवली आणि डायरेक्ट आंघोळ केली, जेवलो मस्तपैकी आणि झोपलो. ते आता उठलो आहे. आता वाजले संध्याकाळचे 5:30 काहीतरी. आणि बाबा पाणी भरतात, बाबा पाणी भरतात, मदत करायला हवी त्यांना. तिकडे टाकी आहे, तिकडनं भरतात ते, तिकडनं इकडनं घेऊन इकडनं मागून जातात पूर्ण. ह्या इकडे जातात, इकडे. अरे बाबा अरे, बाबा काय पाणी भरत आहे? पाणी भरत आहेत? मी येऊ काय? हां हां. बाकी मी विचार करतो पाणी येतं कुठून या टाकीत. बाबांनाच विचारतो. बाबा, टाकीत पाणी कुठून येतं? टाकीत पाणी कुठून येतं? बावडी बावडीच ना? हां, नदीच्या बाजूला बावडी आहे. हां, तिथून पाईप घेतलेला आहे. हां, अच्छा. टाकी मांडली की सर्वांना पाणी ठेवतात. माणसं मुंबईची माणसं चांगलं पाणी. किती लांब आहे इथून? किती लांब आहे इथून बावडी? ते होलीच्या मांडाच्या खालच्या बाजूला, त्या बाजूला. हां 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 हां, खाली. अच्छा. हां, मला वाटलं नदीतून येतं की. नदीला पाणी घाल, धरणाचं पाणी. कुठलं धरण इकडे? 3 धरण आहे. 3 करके करक. मग 3 धरणातून पाणी येतं इथे.
करकेचं. हां बाबा बोलतायत इथे पाणी येतं ते करकेचं धरणाचं पाणी येतं. मला वाटलं ते जे टाकी भरते ना ती नदीच्या पाण्याने भरते की, पण आता बाबा बोलत की नाही बावडीच्या पाण्याने भरते. आता मी बघितली नाही कुठल्या साईडला बावडी आहे. होळीचा मांड मला माहिती आहे कुठे, इकडनं खाली, इकडनं खाली डायरेक्ट होळीचा मांड नाही, इकडनं खाली. होळीला एकदा आलेलो मी इकडे, तर तसं मला माहिती आहे कुठे आहे तो होळीचा मांड. बाकी इकडची होळी पण चांगली आहे. पर्सनली मला आवडली इकडची होळी. आणि आम्ही जातो पालखीला, ते गावी जातो, आमच्या गावी जातो, पालखीला जातो. इकडची पण मी पालखी गेली आहे, मस्त आहे, एक नंबर. बाकी इकडचे जे खेळे होतात ना ते म्हणजे पालखीसोबतच येतात. आणि आमच्या इकडे येतात खेळ ते पालखीसोबत येत नाहीत, म्हणजे पालखीच्या अगोदर येतात, खूप अगोदर येतात. होळी ज्या टायमाला असते कदाचित हां होळीनंतर आमच्या पालखीला पालखी आमची गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी येते. म्हणजे गुढीपाडवा झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या इकडे पालखी येते. त्याच्या अगोदरच खेळ येऊन जातात, त्याला काही मजा नाही. इकडे कसं माहिती आहे, पालखी आली पालखीसोबतच खेळे वगैरे करतात, ती बघायला मजा असते. भारी आहे गावे. आणि मी आता इकडेच व्हिडिओ एंड करतो. तुम्हाला जर माझी व्हिडिओ ही आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हा माझा पहिलाच ब्लॉग आहे, तर मग थोडीफार चुकी होऊच शकते, याचा विषय आहे नाही. चला बाय बाय.